आणि जेव्हा स्वतः अंधारात असतानाही इतरांच्या वाटा उजवल्या, तेव्हा आधी इतिहासानं सांगितलं, हा काही सामान्य माणूस नाही, तर हाच खरा इतिहासाचा तारणहार आहे. मित्रांनो, ज्यांनी निर्माण केली शेतकरी शिक्षण संस्था, ज्यांनी निर्माण केली अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका ही क्रांतिकारी योजना, म्हणून गरीब मुलगा सुद्धा कमावून शिकू लागला. गरीबाला दान नको, संधी मिळाली, सहानुभूती नको, तर आत्मसन्मान मिळाला. तोही मुलगा डॉक्टर बनू शकतो, तोही इंजिनियर बनू शकतो, तोही वकील बनू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोही स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. मित्रांनो, मी अण्णांबद्दल म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मी बोलते. नमस्कार, मी साक्षी संजय जगताप, इयत्ता 7वी, शाळा 9 महाराष्ट्र विद्यालय पंधरेची विद्यार्थिनी. विषय मांडते माझे आवडते कर्मवीर अण्णा. आज मी तुम्हाला प्रश्न विचारते, खरा हिरो कोण? चित्रपटातील हिरो की समाजासाठी स्वतःचं आयुष्य जाळणार आहे? माझ्यासाठी तर कर्मवीर अण्णा हेच हिरो आहेत. जो मुलगा गरीब आणि शेतकरी कुटुंबातून जन्माला येऊन सुद्धा त्या मुलाचं स्वप्न इतकं मोठं की तो मुलगा म्हणाला, मी श्रीमंत होणार नाही, पण मी हजारोंना श्रीमंत बनवून दाखवीन. आणि हीच संकल्पना करणारे कर्मवीर अण्णा. त्या काळात श्रीमंतांसाठी शाळा होत्या, गरीब आणि शेतकरी मुलांना तिथे पाय ठेवण्याची ही संधी मिळत नव्हती. तेव्हा अण्णा म्हणाले, शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्याची मुलं अज्ञानात का राहावी? आणि मग त्यांनी निर्माण केली रयत शिक्षण संस्था. आज लाखो जण, कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, कोण वकील झालं, कोण अधिकारी झालं. म्हणजेच की काय, तर कर्मवीर अण्णांनी फक्त शाळाच उभारल्या नव्हत्या, तर कर्मवीर अण्णांनी हजारो जीवित मंदिरं उभारली होती. मित्रांनो, मला सांगा, असं कोण करतं? त्यांचा खरा चेहरा म्हणजे त्यांचा त्याग. अरे, स्वतः उपाशी राहिले पण विद्यार्थ्यांना अन्न दिले, स्वतः झोपडीत राहिले पण विद्यार्थ्यांना ज्ञानाचा राजमहाल दिला, आणि स्वतः मात्र पायात चप्पल देखील नव्हती पण अनेक विद्यार्थ्यांच्या पायात बुटं आणली. मित्रांनो, मला सांगा, असं कोण करतो? कर्मवीर भाऊराव पाटील हे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटत होते. शाळा काढायची होती पण पैसा नव्हता. तेव्हा कर्मवीर भाऊरावांच्या त्यांच्या बायको म्हणाल्या, लक्ष्मीबाई म्हणाल्या की हे घ्या, अंगावरचे दागिने, मंगळसूत्र सगळं काही हातात ठेवत म्हणाल्या, याचं काय करायचं? कारण खरा दागिना तर ते शिक्षण आहे. त्या मुलांना शिक्षण द्या, शाळा द्या. आणि मग तेव्हा लक्ष्मीबाईंच्या त्यागामुळं अनेक शाळांची पायाभरणी झाली. आणि हा प्रसंग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. विचार करा, एका बाईसाठी तिचा दागिना ही आयुष्यभराची जपणूक असते, पण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी तो सगळा त्याग हा मुलांच्या शिक्षणासाठी केला. आजच्या तरुणाला मी प्रश्न विचारला, तुझं ध्येय काय? लगेच उत्तर आलं, मोबाईल अपग्रेड करायचा आहे, नवीन बाईक घ्यायची आणि फॉलोअर्स वाढवायचे. पण 100 वर्ष आधी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं स्वप्न होतं की गरीब मुलगा शिकला पाहिजे, गरीबाच्या लेकराला शिक्षण मिळालंच पाहिजे. आणि तेव्हाची तरुण हे हातात उदा घेऊन काम करायची आणि रात्र अभ्यास करत बसायची. पण आत्ताची तरुण हे मोबाईलमध्ये बॅटरी चार्ज करतात, पण स्वतःचं आयुष्य मात्र चार्ज करायला तेवढं विसरतात. मित्रांनो, आत्ताचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अर्न अँड लर्न सुरू केल्यामुळं अनेक मुलांना स्वावलंबन दिलं. पण त्या काळच्या आत्ताच्या तरुणांना सगळं काही रेडीमेड हवं असतं, पण त्या काळचे तरुण हे समाज बदलण्यासाठी, समाज घडवण्यासाठी पेटून उठायचे. पण आत्ताचे तरुण हे रील्स बनवण्यात मात्र व्यस्त आहेत. मी आजच्या तरुणाला विचारलं, का रे, काय झालं, काय करणार आहेस पुढं? तर म्हणाला, सोशल मीडियावर व्हायरल करायचे माझे व्हिडिओ. आता मित्रांनो, मी खरं सांगते, आपण सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखं स्वप्न पाहिलं पाहिजे, आणि म्हणूनच मग प्रत्येक विद्यार्थी हा कर्मवीर होऊ शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्या मोबाईलचं नेट संपलं तरी चालेल, पण तुमच्या आयुष्याचं नेट म्हणजे तुमचं ध्येय कधीही संपता कामा नये. गणपती हा खरं तर एकतेचा, संस्काराचा आणि शिस्तीचा उत्सव आहे, पण आज आपण तो गणपती तुकड्या तुकड्यात विखुरला जातो. कोण डीजेवर कांठ्या बसणारी गाणी, गुलाराचा धुराडा, दारूच्या नशेत चालणारी नाचणारी तरुण आणि स्पर्धा, कोणाची लाइटिंग मोठी, कोणाचा डीजे मोठा, या स्पर्धा, आणि मग हा गणपती तुकड्या तुकड्यात विखुरला जातो. पण आज गणपती हा तर बुद्धीचा देव आहे, पण आज नॉईज पोल्युशनचा देव आपण त्याला बनवतोय का?
आज जर कर्मवीर अण्णा असते तर ते आज नक्की म्हणाले असते की गणपतीचं तुकड्यात तुकड्यात प्रदर्शन करण्यापेक्षा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी समाजासाठी मोलाचे योगदान द्या. आणि हेच आपण त्यांचे विचार आचरणात आणूयात एवढाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.